नारळाचे तेल तयार करताना नारळाचा एकही पार्ट वाया जात नाही। प्रत्येक वर्षी कोकोनट ऑइल भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये $4 बिलियन योगदान देते। नारळाचे तेल तयार करताना पहिलं आणि सर्वात अवघड काम म्हणजे झाडावरचे नारळ काढणे। नारळ काढल्यानंतर त्यावरील साल हाताने सोलून काढली जाते। त्या सालींना पुढे सुतळी काथ्या तयार करण्यासाठी पाठवलं जातं किंवा याचं खत देखील तयार केलं जातं। त्यानंतर नारळाची करवंटी बाजूला केली जाते आणि करवंटीला पॉवर प्लांट मध्ये वीज निर्मितीसाठी पाठवलं जातं। यानंतर नारळाच्या वरील तपकिरी रंगाचे आवरण काढले जाते। यानंतर राहिलेल्या नारळाची पावडर करून मशीन मध्ये स्क्वीज करून त्याची क्रीम काढून घेतली जाते। शेवटी त्या क्रीमला फर्मंट करून त्यातून तेल वेगळं करून पॅक केलं जातं। ही झाली कारखान्यांमध्ये तेल काढण्याची पद्धत। पण बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात आज पण या पारंपरिक पद्धतीचा वापर केला जातो। यामध्ये एका घाण्याला बैल बांधून हळूहळू फिरवलं जातं आणि तेल काढून घेतलं जातं। जे शेवटी उरून राहतं त्यात गुळ मिक्स करून त्या बैलांनाच खायला दिलं जातं। आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।